प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या खानापूर व कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मेळावा शनिवार दिनांक 6 जून रोजी ठीक 12 वाजता विटा येथे आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यात शेतकरी व कष्टकरी जनतेचे नेते राजू शेट्टी प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड व श्रीदास होनमाणे यांनी ही माहिती दिली आहे। या मेळाव्यास नागेवाडी, गारडी, हिंगणगादे, वलखड, भाग्यनगर, भेंडवडे, चिखलहोळ, माऊली, नेवरी, घाणवड, मायनी तसेच परिसरातील गावामधून हजारो शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। विटा येथील मायनी रोडवरील विवेकाज मल्टीपर्पज हॉल येथे हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळावा पार पडणार असून बाधित शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक आणि श्रीदास होनमाणे यांनी केले। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्याला अधिक बळ देण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा।